श्री स्वामी समर्थ. पितृ पंधरवाड्यात गुरुपुष्यामृत शुभ योग. आज गुरुपुष्यामृत योग आहे. पंचांगात दिल्याप्रमाणे हा आजचा गुरुपुष्यामृत योग विशेष फलदायी असतो. आज गुरुवार आहे. सकाळी 6:07 ते उद्या सकाळी 6:32 या आरोग्यदायी, शुभदायी, लक्ष्मीकारक, धनदायी गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल आहे. या काळात आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा एक पाठ अवश्य करावा. तसेच 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा. या सेवेने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होऊन लक्ष्मी प्राप्त राहते. इतर सेवा व या दिवसाचे महत्त्व. श्री प्रभू रामचंद्राचे लग्न या गुरुपुष्यामृत योगावर लागले होते. परंतु साक्षात परमेश्वर असून सुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही. वैवाहिक आयुष्य अत्यंत खडतर वनवास होते. तेव्हापासून अशी एक धारणा आहे किंवा प्रथा रूढ झाली आहे की या योगावर विवाह करत नाहीत. बाकी सर्व कार्यास शुभ पुण्यदायी असा हा योग असतो. गुरुवारी आलेले हे पुष्य नक्षत्र मात्र लहान बालकांना औषध प्राशन करण्याकरता व सुवर्ण जल प्राशन करण्यासाठी फार उपयुक्त असते. हे नक्षत्र श्री लक्ष्मीकारक आहे. चांदीचे निरांजन या नक्षत्रावर आणून सलग 12 दिवस चढत्या क्रमाने वात प्रज्वलित करून लावावे व नंतरचे 12 दिवस उतरत्या क्रमाने एक वात कमी करावे. शुद्ध गाईचे तूप वापरावे. हा अत्यंतच प्रभावी लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी करायचा उपाय आहे. अर्थातच त्या व्यक्तीने नित्यसेवा केलेली असणे व करणे आवश्यकच आहे. गुण लवकर येतो. तसेच या पुण्यकाळात नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्राचा 1 माळ जप करून ते तीर्थ घरात सर्वांनी घ्यावे. नित्यसेवा या काळात करता आली तर अतिउत्तमच आहे. तसेच हा योग लहान बालकांना औषधीयुक्त सुवर्ण जल प्राशन म्हणजेच पिण्यासाठी करण्यासाठी अत्यंत शुभ असते. यास सुवर्णप्राशन संस्कार म्हणतात. पुष्य नक्षत्र हे औषधी व रोग निवारण करणारे शुभ नक्षत्र आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेले औषधी घेण्याची सुरुवात जमेल तर या गुरुपुष्यामृत योगावर करावे. श्री स्वामी समर्थ.